नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे लक्ष्मीनगरमध्ये हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे आणि यावेळेस हनुमान आरतीचा मान बंटी शेठ बोडके BS10 चे मालक यांना देण्यात आलेला आहे। संस्थापक अध्यक्ष आपले काशीनाथ अण्णा धोत्रे तसेच मंडळाचे कार्यकर्ते आहेत। तर आपण आता आरतीला सुरुवात करूया। पंचनी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये हनुमान जयंती उत्सव मंडळाने अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तुम्ही बघू शकता हे सगळे मंडळाचे कार्यकर्ते। थोड्याच वेळात जेवणाला सुरुवात होणार आहे। काशीनाथ अण्णा, तुम्ही दरवर्षी एवढा मोठा अन्नदानाचा कार्यक्रम करत असता, जवळजवळ 2,500 ते 3,000 लोक इथं जेवत असतात, तर त्याच्याबद्दल 2 शब्द सांगा बरं। मला गेली 15 वर्ष आले अन्नदानाचा कार्यक्रम करायला खूप आवडतं। पहिले मी गोखलेनगरला राहायचो, पण इथं जेव्हा लक्ष्मीनगरला आलो तर मला अन्नदानाचे हनुमान जयंतीचे हनुमानाचं प्रसन्न, मी हनुमानचंच भक्त आहे, त्यामुळे सगळं कार्यकर्त्यांना एकच आव्हान करतो की नाही का आपल्या वस्तीमध्ये चांगल्या प्रकारे अन्नदानाचा कार्यक्रम सुरक्षित पार पडावं। सगळं कार्यकर्त्यांनी, सगळं सभासदांनी आणि वर्गणीदारांनी मला चांगला भक्कम पाठिंबा दिला यावर्षी आणि उत्साह चांगला आला आणि सगळं महिला वगैरे, लहान मुलं, वयस्कर, आपले काका वगैरे नाही का, ते सगळे नागरिकांनी मला चांगला खूप प्रतिसाद दिला आणि आपले लमन समाज वगैरे असे बाकीचे नाही का सगळ्या समाजांनी सहकार्य सहकार्य केलं मला। आणि पुढच्या वेळेस बी आम्हाला भक्कम पाठिंबा द्यावं आणि ठेकेदार असू द्या, दुकानदार असू द्या आणि आपल्या वस्तीतल्या सगळ्या नागरिकांनी, कामगारांनी, सगळ्यांनी आम्हाला चांगला वर्गणीदार दिले आणि अन्नदान बी चांगलं दुकानदार वगैरे आम्हाला चांगलं सपोर्ट केला। तर मित्रांनो, बघितलं तुम्ही आपल्या लक्ष्मीनगर मधलं अखिल लक्ष्मीनगर हनुमान जन्मोत्सव समिती एवढ्या चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजन करत असते। दरवर्षी त्यांचा मोठा अन्नदानाचा कार्यक्रम असतो। तुम्ही पण ह्याच्यातून काहीतरी हे घ्या, बोध घ्या आणि तुम्ही पण असे कार्यक्रम राबवा। धन्यवाद। खजिनदार सुरेश भाऊ, मला थोडी माहिती द्या की दरवर्षी आपण अन्नदानाचा एवढा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असतो, तर कसं काय त्याचं स्वरूप असतं? आम्ही म्हणजे अखिल लक्ष्मीनगर हनुमान जयंती उत्सव समिती, आम्ही सगळे पदाधिकारी मिळून हा सण साजरा करतो दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंती। आणि 2 ते 2,500 लोकांचे आपण महाप्रसादाचे कार्यक्रम ठेवतो। इथे काही साऊंडची आणि काही लोकांना त्रास होण्यासाठी कुठलेही कार्य करत नाही। जय श्रीराम, जय हनुमान। भाऊ, तुम्हाला आमच्या कार्यक्रमाला येऊन कसं वाटलं? छान वाटलं, मस्त वाटलं। अखिल लक्ष्मीनगर हनुमान जन्मोत्सव समितीकडनं सत्कार झाला आमचा, त्याबद्दल भरपूर अभिनंदन आहे। आमच्या हस्ते आरती आणि ती पण भरपूर अभिनंदन आहे। थोड्याच वेळा जेवणाचा कार्यक्रम आहे, तरी पण सगळ्यांनी जेवणाचा आनंद घ्यावा। मित्रांनो, बघू शकता तुम्ही 2 पातेलं भरून पुलाव आहे, शाक भाजी 1 पातेलं भरून, तसंच पायनॅपल शिरा आहे आणि पुरी असा यावेळेसचा बेत आहे। तर बघू शकता सगळे मंडळाचे कार्यकर्ते वाढण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि आपली पहिली पंगत बसलेली आहे। बघू शकता तुम्ही, लहान मुलांची पहिली पंगत आहे। जवळजवळ दरवर्षी 2 ते 2,500 वस्तीमधले नागरिक तसेच बाहेरचे नागरिक पण या जेवणाचा लाभ घेतात। पवन पुरी वाढतोय, पवन बघा सगळे बुंदी आणली आहे 20 किलो। बघू शकता मित्रांनो,
जेवणासाठी मोठ्या संख्येने महिला मंडळ आलेलं आहे. तसेच या साईडला जेंट्सची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सर्व पदाधिकारी, अध्यक्ष धोत्रे आणि अन्य सर्व कार्यकर्ता बंधूंना आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे आधारस्तंभ बाळासाहेब सर्वांना एक तर मनापासून आजचा आनंद झाला की आज हनुमान जयंती ही आपल्या हिंदू धर्माची ताकद देणारी देवता आहे. रामाच्या मागं जर कोण उभं राहिलं असेल तर हनुमान होता आणि त्यामुळं 14 वर्ष वनवासामध्ये राम कसा राहिला असेल तर हनुमानसारखा एक शिष्य मागं होता आणि त्यांनी सगळी ताकद दिली होती आणि म्हणून 14 वर्ष रामाने वनवासातनं एक चांगलं हे करून अयोध्येमध्ये आपलं पुन्हा राज्याची स्थापना केली. कारण हा कार्यकर्ते आहोत, आमच्यापर्यंत जेवढं करता येईल तेवढं निश्चितपणे करू. पुन्हा एकदा आपल्या सर्व कार्यकर्त्यांना ही ताकद प्रभू राम आणि हनुमान देव एवढी आशा व्यक्त करतो. एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला, चांगलं वातावरण निर्माण केलं आणि अन्नदानासारखं पुण्यदान आपण करताय एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. आपल्या सर्वांना भविष्यासाठी शुभेच्छा. अखिल लक्ष्मीनगर हनुमान जयंती उत्सव समिती सर्व पदाधिकारी आणि अध्यक्ष काशीनाथ धोत्रे सर यांना सगळ्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. आणि अन्नदानासारखं महापुण्य इथं होत आहे, त्याचा खूप आनंद होत आहे. असंच काम पुढे चालावं आणि आम्ही नक्की या कामाला पुढच्या वर्षीपासून हातभार लावू हे मी इथे नमूद करते. धन्यवाद. किशोर भाऊ कांबळे यांचंही स्वागत मी मंडळाच्या वतीने त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी भाऊंनी दरवर्षी न चुकता या मंडळाला सदिच्छा भेट असते आणि आपले कार्यक्षम नगरसेविका काशीनाथ धोत्रे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते सत्कार होत आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे. ग्रुप फोटो घ्या, ग्रुप फोटो. कधी सांगता? आज सांगता. तेच म्हणले मी तुला. ठीक आहे, ठीक आहे, चालतं. चल या घरी नक्की. हो हो, नक्की नक्की. ये लवकर. भाऊ, तुम्ही या कार्यक्रमाला आले, जरा आमच्या नागरिकांसाठी 2 शब्द. नक्कीच आपला हा कुटुंबातला कार्यक्रम आहे, परिवाराचा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये सर्व लक्ष्मीनगरमधील रहिवासी असतील, सर्व मित्रमंडळ असतील, ज्येष्ठ असतील, तरुण असतील, सगळ्यांनी या कार्यक्रमाला विशेष विजिट देऊन आपल्या श्रीराम आणि हनुमान भक्ताचं जे प्रसाद घेऊन, दर्शन घेऊन या मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये हा एक अतिउत्साह कार्यक्रम म्हणजे आपल्या जत्रेचं स्वरूप आपल्या लक्ष्मीनगरला आलंय. त्यासाठी एक वेगळा आनंद होतो. मी लहानाचा मोठा झालो वस्तीमध्ये आणि हा कार्यक्रम जो सुरुवातीपासून जो पारंपरिक आपला जो कार्यक्रम आहे तो यावर्षी जपला. त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. जय श्रीराम. धन्यवाद भाऊ, मनापासून धन्यवाद. कार्यक्रमाला किशोर भाऊ कांबळे यांनी उपस्थिती लावली, तर आपण त्यांना विनंती करू की 2 शब्द आपण नागरिकांना मार्गदर्शन करायचं. सर्वप्रथम मी हनुमान जन्मोत्सवाच्या अखिल लक्ष्मीनगरमधील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी आमचे सर्व मित्र असतील ते गेले अनेक वर्ष या भागामध्ये हनुमान जन्मोत्सव मोठ्या धडाक्यात साजरा करत असतात. त्या ठिकाणी अन्नदान असेल, अनेक उपक्रम असेल, हे सातत्याने घेत असतात. पण हे मंडळ फक्त जयंतीलाच कार्यरत नसून येणाऱ्या वर्षभरात या ठिकाणी येथील नागरिकांचे प्रॉब्लेम काय असतील, सुखदुःखातील सहभागी असतील, हे सातत्याने करत असतात. हा एकोपा अनेक वर्षापासून आहे आणि येणाऱ्या काळात देखील असाच हा एकोपा राहावा अशी मी बजरंग चरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद करून थांबतो. धन्यवाद. बघा मित्रांनो, जेवणाचा कार्यक्रम सुरू झालाय. सगळे
नागरिक आनंदाने जेवत आहेत. मगाशी पाऊस आला होता पण तरी कार्यक्रम व्यवस्थित आपला चालू आहे. अखिल लक्ष्मीनगर हनुमान जन्मोत्सव समितीतर्फे सहर्ष स्वागत. अखिल भीम जयंती उत्सवचे अध्यक्ष अण्णा धनगर यांचं आगमन झालेलं आहे. सगळे कार्यकर्ते घेऊन आलेले आहेत अण्णा. आज आपल्या अखिल लक्ष्मीनगर हनुमान उत्सव समितीतर्फे आज श्री हनुमान देवाचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. आज सर्व ठिकाणी हनुमान देवाची पूजा करून त्यांना अभिषेक करून त्यांचा जन्मोत्सव साजरा होतोय. आणि आपल्या लक्ष्मीनगरमध्ये सुद्धा दरवर्षी प्रमाणे पारंपरिक पद्धतीने हा जन्मोत्सव साजरा होतोय. त्या जन्मोत्सवाच्या मी सर्वांना आपल्या लक्ष्मीनगर रहिवाशांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि आज आमच्या काशीनाथ धोत्रे असतील, बालाजी संजय असतील, डॉक्टर अण्णा असतील, या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या सहकार्याच्या वतीने हा उत्सव मोठ्या जल्लोषात उत्साहात साजरा होतो. आज मोठ्या प्रमाणात इथं महाप्रसादाचं सुद्धा या ठिकाणी आयोजन केले आणि हजारो भाविकांनी त्याचा आनंद या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. असं मतदान केलं आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी दिली. मी आज या ठिकाणी हनुमंतरायांच्या समोर आश्वासित करतो की आपण जी कामं आम्हाला सांगाल ती पूर्ण करण्यासाठी मी व माझी पत्नी या भागात कटिबद्ध राहू. आणि